महात्मा गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांची राख आणि इतर अवशेष मिळावे यासाठी चक्क युद्ध करण्याची वेळ आली होती। बुद्धांसारख्या महापुरुषाचे अवशेष मिळवण्यासाठी अनेकांनी मागणी केली होती। यामध्ये मगध साम्राज्याचा राजा अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अल्लकप्पाचे बुली, रामग्रामचे कोळिया, पावा आणि कुशीनाराचे आदिवासी मल्ल आणि वेथदीपचे ब्राह्मण अशा अनेकांनी या अवशेषांसाठी मागणी केली होती। पण कलह टाळण्यासाठी अवशेष 10 जणांमध्ये विभाजित करण्यात आले। यानंतर या साम्राज्यांनी भव्य स्तूप बांधून त्याखाली त्यांचे अवशेष ठेवले। काही वर्षानंतर बुद्धांचे हेच अवशेष सम्राट अशोक यांनी जगभरात विविध ठिकाणी पोहोचवले। यामध्ये त्यांची राख, केस, हाडांचे तुकडे आणि दात असे अवशेष आहेत। आज भारत, अफगाणिस्तान, अमेरिका, बांगलादेश, थायलंड, चीन, कंबोडिया, जपान, कोरिया, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, तिबेट अशा अनेक देशांमध्ये त्यांचे अवशेष आहेत। अजून एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे बुद्धांच्या अवशेषांसाठी युद्ध होण्याचा पुरावा भारतातच आहे। सांची मधील स्तूपावर युद्धाचा पूर्ण प्रसंग कोरलेला आहे। 2023 मध्ये थायलंड वरून बुद्धांचे अवशेष भारतात प्रदर्शनासाठी आणण्यात आले होते।